नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रात चतुर्थ सत्रातील सागरशास्त्र ओशिनोग्राफी सागरशास्त्र ओशिनोग्राफी या पेपरचा अभ्यास करता। मित्रांनो, सागरशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण मागील तासामध्ये या सागरशास्त्राच्या संदर्भामध्ये सागरशास्त्राचं व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, सागरशास्त्राचे असणारे महत्त्व, त्यानंतर महासागरांची असणारी तळरचना यांचा विचार केलेला आहे। आता आपण सागर पाण्याची होणारी हालचाल, सागरी पाण्याची होणारी हालचाल, मग ही हालचाल सागरी प्रवाहाच्या माध्यमातून असेल, सागरी लाटांच्या माध्यमातून असेल किंवा भरती ओहोटीच्या माध्यमातून असेल, ही जी काही हालचाल होते या हालचालीचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत। त्यामध्ये सागरी प्रवाह, सागरी प्रवाह, ओशनिक करंट्स, ओशनिक करंट्स, सागरी प्रवाह किंवा ओशनिक करंट्स यांचा या ठिकाणी विचार करतो। या सागरी प्रवाहाचा किंवा ओशनिक करंटचा विचार करत असताना मित्रांनो, आपण या ठिकाणी सागरशास्त्रामध्ये सागरी प्रवाह म्हणजे काय हे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि सागरी प्रवाह म्हणजे समुद्र किंवा समुद्राच्या पृष्ठावरील पाण्याचा विशाल अशी जी काही रास असते किंवा विशाल अशा राशीचा एका निश्चित दिशेने होणारी सामान्य हालचाल म्हणजे सागरी प्रवाह। म्हणजेच महासागरामध्ये एक पाण्याची विशाल अशा प्रकारची रास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, हे पाण्याची जी काही रास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस हालचाल करते त्यावेळेस त्याला आपण सागरी प्रवाह असं आपण या ठिकाणी म्हणतो। आणि हे जे काही सागरी प्रवाह आहे, हे सागरी प्रवाह यांचं नित्यक्रमाने काम चालू असतं। म्हणजे यांच्यामध्ये सागरी प्रवाहामध्ये सातत्य, दिशा त्यांची ज्या दिशेकडे ते जात असतात त्या दिशेकडे जातात आणि त्यांना एक विशिष्ट प्रकारचा वेग असतो। साधारणतः असं म्हटलं जातं की सागरी प्रवाहाला ताशी 3 ते 10 किलोमीटर इतका वेग हा असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीने हे सागरी प्रवाह एका दिशेकडनं दुसऱ्या दिशेकडे जातात। आणि या सागरी प्रवाहाचं जर वैशिष्ट्यपूर्ण अशी बाब बघितली तर त्या सागरी प्रवाहामध्ये एक विशिष्ट प्रकारची दिशा असते, विशिष्ट प्रकारचा वेग असतो तिला सागरी प्रवाहाला, आणि नियमित वाहणारे हे असतात म्हणून त्यांच्यामध्ये एक प्रकारचं सातत्य असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे सातत्य देखील बाब ही सागर प्रवाहामध्ये महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते। 12ही महिने हा प्रवाह एका दिशेकडनं दुसऱ्या दिशेकडे वाहत गेलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आपण सागर प्रवाहाच्या संदर्भामध्ये बघत असताना सागर प्रवाह 2 प्रकारचे असतात। ज्या सागर प्रवाहाची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशामध्ये होते आणि तिथून पुढे वाहू लागतात, अशा सागर प्रवाहांना आपण उष्ण सागर प्रवाह किंवा उष्ण सागरी प्रवाह असं या ठिकाणी म्हणतो। तर दुसरा जो काही सागर प्रवाहाचा प्रकार आहे तो म्हणजे शीत सागरी प्रवाह, ज्या
प्रवाहाची निर्मिती ध्रुवीय प्रदेशामध्ये होते आणि तिथून पुढे हे प्रवाह वाहू लागतात, तेथून पुढे हा प्रवाह वाहत जातो, त्यावेळेस त्याला आपण शीत प्रवाह असं म्हणतो. म्हणजे त्यांच्यामध्ये असणाऱ्या तापमानाच्या गुणधर्मावरून आपण हे सागरी प्रवाहाचे दोन प्रकार त्या ठिकाणी पाडलेले आहेत. एक म्हणजे उष्ण सागरी प्रवाह आणि दुसरा म्हणजे शीत सागरी प्रवाह. हाही भाग आपण मागील तासामध्ये बघितलेला होता. मित्रहो, मागील तासामध्ये आपण सागर प्रवाहाची कारणे, सागरी प्रवाहाची कारणे या ठिकाणी बघतो. की सागरी प्रवाह जे आहेत यांची कारण काय आहे. तर सागरी प्रवाहाची कारणे म्हणजे सागरी प्रवाह निर्मितीची कोणकोणती कारणे आहेत किंवा सागरी प्रवाहाच्या निर्मितीमध्ये कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात, त्या घटकांचा अभ्यास, त्या कारणांचा ऊहापोह हा आपण मागील तासापासून या ठिकाणी करत आहोत. मित्रहो, मागील तासामध्ये आपण सागर प्रवाहाच्या निर्मितीमध्ये पृथ्वीचं असणारं परिवलन हे कशा पद्धतीने कारणीभूत आहे. कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते, 24 तासामध्ये ती स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते. ज्यावेळेस ती पश्चिमेकडून पूर्वेकडे ही पृथ्वी फिरत असते, त्यावेळेस पाणी मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे ढकलल्या जाते आणि त्यामुळे सागर प्रवाहाची निर्मिती होते. असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सागर प्रवाहाच्या निर्मितीवर या परिवलनाबरोबरच फेरेलचा नियम देखील त्या ठिकाणी लागू होतो. फेरेलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धातील सागरी प्रवाह आपल्या मूळ दिशेपासून उजव्या बाजूला वळतात, तर दक्षिण गोलार्धामध्ये हे सागरी प्रवाह आपल्या मूळ दिशेपासून डाव्या बाजूला वळालेले आपल्याला दिसून येतात. तर मित्रहो, अशा पद्धतीने हे सागरी प्रवाह हे या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसतात आणि या सागरी प्रवाहाच्या निर्मितीमध्ये पृथ्वीचं परिवलन हा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणी सागरी प्रवाहाच्या निर्मितीमध्ये किंवा सागरी प्रवाहाच्या निर्मितीस ते कारणीभूत ठरलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर दुसरा एक घटक किंवा दुसरं एक कारण या ठिकाणी आपण बघितलं की सागरी प्रवाहाच्या निर्मितीमध्ये दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सागर जलाच्या तापमानामध्ये असणारी भिन्नता. सागर जलाच्या तापमानामध्ये असणारी भिन्नता. सागर जलाचं तापमान भिन्न जर असेल, म्हणजे सागर जलाच्या तापमानामध्ये भिन्नता कशी आढळते, तर याचं उदाहरण आपण मागील तासामध्ये किंवा बघत असताना बघितलं की विषुववृत्तीय प्रदेशातील हवामानामध्ये किंवा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की वर्षभर लंबरूप स्वरूपाचे सूर्यकिरण त्या ठिकाणी पडतात आणि वर्षभर लंबरूप स्वरूपाचे सूर्यकिरण या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडत असल्यामुळे या विषुववृत्तीय प्रदेशातील असणारा सागराचा भाग, सागरातील असणारं पाणी हे उष्ण होतं, तापतं आणि तापलं की ते प्रसरण पावतं, त्याची घनता कमी होती आणि त्याची घनता कमी झाली की निश्चित ते उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे ज्या ठिकाणची घनता जास्त आहे अशा प्रदेशाकडे ते वाहू लागतं. मग हे अशा पद्धतीने वाहू लागल्यानंतर ते ज्यावेळेस ध्रुवीय प्रदेशामध्ये जातं, कारण ध्रुवीय प्रदेशाचा आपण विचार करूया की ध्रुवीय प्रदेशामध्ये काय असतं की वर्षभर तापमान हे कमी असतं. सूर्याची सूर्यकिरणे वर्षभरामधील काही काळापर्यंतच त्या ठिकाणी तिरप्या स्वरूपामध्ये पडतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी
ध्रुवीय प्रदेशातील असणारं जे काही पाणी आहे ते कमी प्रमाणामध्ये उष्णतेचं ग्रहण करतं, त्यामुळे त्या ठिकाणी पाणी हे थंड असतं, पाणी हे अतिशीत असतं आणि त्यामुळे अतिशीत किंवा थंड असल्यामुळे त्या पाण्याची घनता वाढते, ते पाणी आकुंचन पावतं, जड होतं आणि जड झालं की ते खालच्या बाजूला सरकू लागतं आणि वरून या विषुववृत्तीय प्रदेशातील असणाऱ्या पाण्याचा दाब त्यांच्यावर पडतो आणि मग त्या ठिकाणी एक प्रकारचं चक्र निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि अशा पद्धतीनं हा सागरी प्रवाह या ठिकाणी निर्माण होतो, हेही आपण मागील तासामध्ये या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. यानंतर मित्र हो, आज आपल्याला जो काही सागरी प्रवाहाचं कारण एक बघायचं आहे निर्मितीचं, ते म्हणजे प्रचलित वारे. आता गेल्या वर्षी आपण प्रचलित वारे काय आहे हे बघितलं. प्रचलित वारे कोणते आहे की साधारणतः आपण त्यांना ग्रहीय वारे असं म्हणतो, की जे वारे भूपृष्ठावरून नित्य स्वरूपामध्ये वाहतात किंवा नित्य वारे असं देखील आपण त्यांना म्हणतो. आणि हे जागतिक स्तरावर हे नियमित वाहतात म्हणून यांना आपण ग्रहीय वारे किंवा नित्य वारे असे या ठिकाणी म्हणतो. आणि संपूर्ण पृथ्वीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मित्र हो, हे वारे प्रामुख्याने या ठिकाणी असणाऱ्या विषुववृत्तावर उष्ण कटिबंधाचा प्रदेश आहे, या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधाचा प्रदेश आहे आणि या ठिकाणी शीत कटिबंधाचा प्रदेश आहे. याही भागामध्ये तसंच समशीतोष्ण आणि या ठिकाणी शीत कटिबंध. या संपूर्ण पृथ्वीचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की ज्यावेळेस हे वारे वाहतात त्यावेळेस या ठिकाणी उष्ण कटिबंधामध्ये या ठिकाणी कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो, या ठिकाणी जास्त दाब, या ठिकाणी परत कमी दाब, कमी जास्त कमी आणि या ठिकाणी जास्त दाब. अशा पद्धतीने याही भागामध्ये कमी जास्त कमी आणि जास्त अशा पद्धतीने पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध वायुभाराच्या अनुषंगाने विविध प्रकारचे दाब केंद्र या ठिकाणी निर्माण होतात. उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये मिळून अशा प्रकारची दाब केंद्रे निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात आणि मग या दाब केंद्रांना अनुसरून वारे या ठिकाणी वाहतात. या पद्धतीने अशा पद्धतीने वारे वाहतात. या ठिकाणी अशा पद्धतीने वारे वाहतात. या ठिकाणी पुन्हा या पद्धतीने वारे वाहतात. याही भागामध्ये वाऱ्यांचं वहन नेहमी या पद्धतीने असतं. ज्यांना आपण प्रचलित वारे असं म्हणतो. या पद्धतीने वाऱ्यांचं वहन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. या वाऱ्यांना आपण या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हणतो, या वाऱ्यांना प्रतिव्यापारी वारे म्हणतो आणि या वाऱ्यांना ध्रुवीय वारे.
म्हणजे अशा पद्धतीने व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे हे नित्य स्वरूपाचे वारे आहेत. आणि मित्रहो, अशा पद्धतीने हे वारे वाहत असल्यामुळे जगातील बहुतेक मुख्य सागरी प्रवाह हे या प्रचलित वाऱ्यांच्या दिशेनेच वाहताना आपल्याला दिसतात. कारण या वाऱ्यांच्या वेगामुळे पाणी वाऱ्याच्या दिशेने पुढे ढकलल्या जातं. पाणी वाऱ्याच्या दिशेने हे पुढे ढकललं जातं, परंतु पाणी हे जड आहे. त्यामुळे निश्चित वाऱ्याची गती आणि पाण्याच्या गतीमध्ये फरक पडतो. पाणी हे मंद गतीने, मंद वेगाने पुढे सरकतं, तर वारे मात्र वेगाने पुढे सरकून निघून जातात. मात्र यामुळे होतं काय की यामुळं या ठिकाणची पाण्याला ढकलण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी होते आणि त्यामुळं त्या पाण्याला पुढे जाण्यासाठी वेग मिळतो आणि त्या ठिकाणी पाण्याचे प्रवाह हे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. म्हणून आपण जर बघितलं मित्र तर आपल्याला असं दिसतंय की जगामधील जे काही प्रवाह आहेत, सागरी प्रवाह, हे सागरी प्रवाह या प्रचलित वाऱ्यांच्या दिशेच्या अनुषंगानंच तयार झालेले आपल्याला दिसून येतात. तर मित्र, अशा पद्धतीनं आपण आजच्या तासामध्ये या प्रचलित वाऱ्याच्या संदर्भानं प्रवाह कसे तयार होतात आणि हे कसे तयार झालेले आहेत हे आपण पुढील तासामध्ये या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद.